नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. नुकताच देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागलेला आहे. त्यामध्ये 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालं असून 2 राज्यांमध्ये, एका राज्यामध्ये काँग्रेसला आणि एका राज्यामध्ये परत मिझोराम सारख्या याच्यामध्ये काँग्रेसचं सरकार आल्याचं, प्रो काँग्रेस सरकार आल्याचं बोललं जातंय. ह्या एकूणच निकालांबद्दल वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा होत आहेत. काही मतांची टक्केवारी सांगून, काही वेगवेगळ्या पद्धतीच्या घटनांकडे दर्शक करून, काही ठिकाणी नेतृत्वाच्या संदर्भातला संदर्भ लावून, तर काही ठिकाणी भारतीय जनता पक्षानं स्वतःची एक टॅगलाईन बदलली या निवडणुकीच्या नंतर आणि ती टॅगलाईन त्यांनी नवी टॅगलाईन अशी घेतलेली आहे, की मोदी है तो गॅरंटी है. म्हणजे 3 राज्यातल्या जे विजय मिळालेला आहे भारतीय जनता पक्षाला, तर ती मोदीची गॅरंटी आहे. मोदींमुळे तो म्हणजे विकास मिळाला किंवा तो विजय मिळाला आहे. अशा पद्धतीचं त्यांनी ती टॅगलाईन घेतलेली आहे. आपण या सगळ्या राज्यांच्या निवडणुकांच्या संदर्भात अनेकांशी यापूर्वी बोललोय, पण आता आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत ते ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, साहित्यिक, अभ्यासक उत्तम कांबळे सर आपल्या सोबत आहेत. उत्तम कांबळे सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. नमस्कार सर, 5 राज्यांचे निकाल आलेले आहेत. तुम्ही सुद्धा निकालांमध्ये पाहिलेले आहे सगळ्या पद्धतीने. तुम्ही या निकालांकडे कशा पद्धतीनं पाहतात? काय तुमचं त्या संदर्भातलं पहिलं मत काय? माझं पहिलं मत असं आहे की या निवडणुकांचा निकाल म्हणजे हिंदुत्वाचं कार्ड वापरून भाजपने मिळवलेला एक मोठा विजय आहे. ओके. आणि तो ज्या राज्यांमध्ये झालेला आहे ती राज्ये गेल्या काही वर्षापासून काऊ स्टेट्स म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणजे गायांचे राज्य आहेत ते. गायपट्टा. त्याच्यात गायीचं काऊ स्टेट्स. हो. बरोबर आहे. म्हणजे एमपी गायांचं राज्य आहे. हो. राजस्थानमध्ये पण 5 वर्ष अगोदर त्याने तो प्रयत्न केलेला होता. हो. उत्तर प्रदेश गायांचं राज्य आहे. आणि छत्तीसगड हे काँग्रेसच्या हातात जरी होतं तरी ते गायांचं राज्यच बनवण्यात तिथल्या सरकारला पण यश आलेलं. हे काऊ स्टेट्स आहेत. बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा बरोबर आहे. गायपट्टा गायपट्टा हां. गायांचा पट्टा त्या राज्यामध्ये बरोबर आहे. तर त्या राज्यांमध्ये हिंदुत्वाचं कार्ड, ज्याच्यामध्ये गाय येते, ज्याच्यामध्ये राम येतो, ज्याच्यामध्ये धर्म येतो, ज्याच्यामध्ये हिंदू राष्ट्र येतं, अशा सगळ्यांची सरमिसळ करून बीजेपीने गेल्या 10 वर्षापासून लोकांच्या मध्ये जो भ्रम पसरवलेला आहे त्या भ्रमाला आलेलं एक मोठं यश म्हणजे या राज्यातल्या निवडणुकांचा निकाल आहे. खरं म्हणजे हा निकाल आकड्यातला आहे. टक्केवारी जर तुम्ही काढायला गेला तर काँग्रेस आणि बीजेपीच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये फार फरक नाही आहे. काही ठिकाणी काँग्रेसची मतं जास्त आहेत पण तरी त्यांचा पराभव झालेला आहे. कारण शेवटी लोकशाहीमध्ये आकड्याला महत्व असतं आणि आकडे पाहून आपण जय विजय ठरवत असतो. तसा हा भाजपाचा विजय झालेला आहे की ह्या 4ही राज्यामध्ये आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की माणसाच्या कोणत्या जगण्या मरण्याचा इश्यू रेज करण्यात आला होता. कोणताच इश्यू नव्हता. उलट मोदी बिगर भाजप सरकारमधल्या कल्याणकारी योजनांना रेवडी सरकार असं उल्लेख करतात. की तुम्ही हे मोफत देता, ते मोफत देता, हे रेवडी राज्य आहे का, असं मोदी सातत्याने टीका करतात. आणि तेच मोदी ह्या 4-5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये कल्याणकारी घोषणांचा नुसता वर्षाव करत होते. एमपी मधलं पहा तुम्ही, राजस्थान मधलं पहा, छत्तीसगड मधलं पहा, की अशा ह्या घोषणा होत्या की या देशातल्या नागरिकांनी काही नाही करायचं. हाताची घडी घालून जरी बसले तरी त्याला महिन्याला मनी ऑर्डर येणार, त्याला वीज मोफत मिळणार, त्याला प्रवास मोफत मिळणार, त्याला धान्य घरपोच मिळणार, त्याला बहीण फेलोशिप मिळणार, महिलांच्यासाठी वेगळ्या योजना,
मुलांच्यासाठी वेगळ्या योजना, गायांच्यासाठी वेगळ्या योजना, म्हणजे रेवडी सरकारचा कडेलोट झाला होता या सगळ्या 4 राज्यांच्या निवडणुकीमध्ये. आणि माझ्या समोर असा प्रश्न पडतो किरण, की हा आपण कल्पना करूया की निवडणुकीमधल्या एका उमेदवाराने जर मतदाराला ₹5,000 दिले आणि सांगितलं की ह्याच्यातून तू वीज खरेदी कर, तर हा तो भ्रष्टाचार होतो, त्याच्याविरुद्ध खटला चालतो आणि तो निवडणुकीला अपात्र ठरतो. बरोबर आहे? तसं बरोबर आहे. कोणी करू पण नाही. पण इथे उमेदवाराच्या ऐवजी पक्षच करत होता ना, हा सत्ताधारी पक्ष करत होता. म्हणजे हे मतदाराला आमिष दाखवणं आहे की नाही आहे, बरोबर की आहे. त्यांनी काहीच करायचं नाही आहे जगण्यासाठी. त्याला पाहिजे ते मोफत आहे. हा त्याला राम मंदिराचं दर्शन सुद्धा मोफत आहे अयोध्येतलं. कुठलं तर हम्म. राज्य रेल्वेच्या रेल्वे भरून येणार. त्याला धान्य मोफत, त्याला कपडे मोफत. नागरिकांनी काही नाही करायचं. अशा प्रकारच्या ह्या घोषणांचा वर्षाव होता. मला वाटतं तो लोकशाही आणि त्यातली शिस्त आणि तिचं चारित्र्य कमकुवत करणार आहे. ते कमकुवत करून बीजेपीने हा विजय मिळवलेला आहे. तुम्ही असं म्हणालात की बाबा मोदी सरकारने किंवा मोदींनी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सांगून किंवा मतदाराने काहीच करायचं नाही, सगळं त्याला मिळणार आहे, त्यामुळे आम्हाला मतं द्या, अशा पद्धतीचा प्रचार केला आणि जागा जिंकल्या. पण विरोधी होय. पक्ष पण तिथे होता. पण विरोधी हं. पक्ष विरोधी विरोधी पक्ष हा जो म्हणजे भारतीय जनता पक्षाचा प्रचार होता, त्या संदर्भातला डिकोड करण्यात किंवा त्याच्या संदर्भातलं जो याने चुकीचा पायंडा आहे हे सांगण्यामध्ये कमी पडलं का? किंवा बाकीचे लोक सुद्धा तशाच प्रकारच्या घोषणा करत होत्या, आम्ही पण तुम्हाला घर देऊ 250 स्क्वेअर फुटाचं, आम्ही पण तुम्हाला वीज मोफत देऊ. म्हणजे भाजप करत होतं तेच विरोधी पक्ष करत होते. मग याच्यात आपण म्हणजे फरक कसा काढणार? नाही, आता मुद्दा काय आहे, तुझा प्रश्न बरोबर आहे. कल्याणकारी राज्यांमध्ये नागरिकाच्या जगण्याला एक प्रतिष्ठा देण्याचा आणि त्याचं जगणं सुसह्य करण्याचा प्रयत्न होत असतो. यापूर्वी इंदिरा गांधीने अशा घोषणा केल्या नव्हत्या का? इंदिरा आवास योजना नव्हती का? संजय गांधी निराधार योजना होती का नाही? तो काळ बदललेला आहे. तुम्ही किती मर्यादेपर्यंत नागरिकांना सरकारी तिजोरीतून धान्य पाठवून जगवायचं आहे आणि त्या मर्यादेनंतर त्याला स्वावलंबी बनवायचं आहे, हा विचार तुम्ही केला नाही. स्वावलंबी बनवण्यासाठी तुम्ही कितीही कल्याणकारी योजना चालू करा, त्या योग्य असतात. पण इथे परावलंबी बनवण्यासाठी ह्या योजना आहेत. आणि जेव्हा एखादा मोठा पक्ष, राष्ट्रीय पक्ष अशा गोष्टी करून जेव्हा तो निवडणुका जिंकायला लागतो, तेव्हा स्वाभाविकपणे विरोधी पक्षांवर सुद्धा असं करण्याचा एक दबाव येतो, की ते असं करताय तर तुम्ही असं करा. ते वीज 500 देताय तर तुम्ही 1000 द्या. ते विद्यार्थ्यांना ₹500 देतात तर तुम्ही ₹1000 द्या. हा एक दबाव तयार होतो आणि त्या दबावापोटी सगळेच पक्ष या रेवडीच्या नादाला लागतात आणि ते पण तशाच घोषणा करायला लागतात. त्यामुळे तुझा प्रश्न मुद्दा आहे, बरोबर आहे, की विरोधी पक्षांनी सुद्धा घोषणा केल्या आहेत की नाही? मग आपण त्याची छाननी करू ना, कोणत्या घोषणा केलेल्या आहेत. आरोग्यविषयक त्या घोषणा आहेत, प्रवासविषयक घोषणा आहेत, घराविषयी त्या घोषणा आहेत आणि नोकरीविषयीच्या त्या घोषणा आहेत. इकडे काय झालंय बीजेपीचं, की जो गाय पाळतो त्याला भत्ता मिळणार. हम्म. बरोबर आहे. आता ह्याच्यात काय कल्याणकारी आहे बरं? जो अयोध्येत राम मंदिराला जाण्याचा प्रयत्न करतो, त्याला मोफत प्रवास देणार. ह्याच्यात काय हम्म. कल्याणकारी आहे? हे कल्याणकारी योजनांच्या मर्यादा ओलांडून पुढे गेलेल्या ह्या घोषणा आहेत आणि त्या घोषणा फक्त नागरिकाला परावलंबी करतात. त्याला त्याच्या पायावर उभा राहू देत नाहीत. त्याला त्याच्या शक्तीतून धान्य मिळवू देत नाहीत. त्याला उत्पादनाची साधनं मिळवू देत नाहीत. हे मनी ऑर्डरवर जगायचं आहे आणि असं मनी ऑर्डरवर जगणाऱ्यांची संख्या किती आहे आपल्या देशामध्ये? हम्म. सरकारी धान्य मोफत खाऊन जगणाऱ्यांची संख्या या देशामध्ये 81 कोटी आहे. हेच परवा लोकसभेमध्ये बीजेपीच्या नेत्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने, आनंदाने सांगितलं. आणि त्यांनी प्रश्न विचारला, असं कोणतं सरकार यापूर्वी होतं, की ज्याने 80 कोटी लोक सरकारी धान्यातून जगवलेले आहेत? खरं म्हणजे हम्म. ह्याच्यात अभिमान, आनंद काहीच नाही आहे.
तुम्ही एकीकडे स्वतःला महासत्ता म्हणता, भारत 3 नंबरवर जाणार आहे म्हणता, तर अशा देशामध्ये एवढे दरिद्री लोक कसे 80 कोटी? हा प्रश्न कोणीतरी विचारायला पाहिजे ना. हो. तुमचा समृद्ध भारत आहे, तुमचा श्रीमंत भारत आहे, तर मग हे 80 कोटी भिकारी कुठून आले? दर महिन्याला धान्याची वाट बघत बसतात. हम्म. हा प्रश्न विचारत नाही आपण, उलट त्याचं कौतुक करतो. बघा, 5 किलो धान्य पाठवलं, 10 किलो धान्य पाठवलं, गोडे तेल पाठवलं. अरे, धान्य पाठवून कधी देश जिवंत ठेवता येत नाही. धान्य निर्माण करण्याची क्षमता नागरिकांच्या मध्ये तयार करून तो देश समृद्ध करता येतो. या निवडणुकीमध्ये एकाने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय मांडला नाही. छत्तीसगडमध्ये नाही झालेल्या आहेत का आत्महत्या? MP मध्ये नाही झालेल्या आहेत का आत्महत्या? एकाने सामाजिक प्रश्न विचारलेला नाही आहे. ह्या गायांच्या राज्यामध्ये दलितांच्या वरचे अत्याचार, महिलांच्या वरचे अत्याचार, बेकारांच्या वरचे अत्याचार जेवढे होतात तेवढे बिगर गायांच्या प्रदेशात होत नाही आहेत. रोज 12 महिलांच्यावर अन्याय अत्याचार होतात. कुणी मांडला इश्यू की आमचं सरकार निवडून आल्यानंतर, आमचा पक्ष निवडून आल्यानंतर आम्ही दलित आदिवासींचं जीवन सुसह्य करू, सुरक्षित करू, आम्ही सामाजिक अन्याय होऊ देणार नाही, आम्ही कुणाला चप्पल चाटायला लावणार नाही, आम्ही कुणाच्या तोंडात लघवी करणार नाही, दिलीत का आश्वासनाची? ही सगळी भ्रम निर्माण करणारी आणि लालूच दाखवणारी आश्वासनं होती. ती देऊन बीजेपीने विजय मिळवलेला आहे असं स्पष्ट सांगताना कुणी घाबरायचं कारण नाही आहे. वास्तव तेच आहे. पण मग तुम्ही जे बोलता आहात, ज्या पद्धतीनं गायपट्ट्यामध्ये धर्माचं राजकारण भारतीय जनता पक्षाने केलं, तर तशाच पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये आपण जर पाहिलं तर कमलनाथने सुद्धा तशाच पद्धतीनं सॉफ्ट हिंदुत्वाचं राजकारण केलं. तो सुद्धा जाऊन बाबा बुवांच्या आश्रमामध्ये लोटांगण घालत होता. बाकीचे लोकही तशाच पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या हार्ड हिंदुत्वाला सॉफ्ट हिंदुत्वानं काउंटर करण्याचा प्रयत्न काँग्रेस करतोय. काँग्रेस आणि भाजपमध्ये वेगळा फरक काय दिसायचा? काय आहे, काँग्रेस मंदिरात गेला म्हणून तो सॉफ्ट हिंदुत्ववादी होत नाही. आपला देश मंदिरांचा, देवाधर्मावर विश्वास ठेवणार आहे. आपला देश हा सेक्युलर जरी असला तरी लोकांच्या धार्मिक भावना इथे आहेत हे नाकारता येत नाही आहे. आणि असं कुणी केलेलं नाही किरण. नेहरू वगळता सत्तेवर आलेल्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी मंदिरात प्रवेश केलेला आहे. मंदिरात प्रवेश करणं म्हणजे हिंदुत्ववादी होणं नाही आहे. हिंदुत्ववादी ही वेगळी कन्सेप्ट आहे. तुमच्या मनातल्या श्रद्धा व्यक्त करणं म्हणजे हिंदुत्ववादी होणं नाही आहे. इंदिरा गांधी गेल्या नव्हत्या का तिरुपतीमध्ये? राजीव गांधी गेले नव्हते का? VP सिंग गेले नव्हते का? तुमच्या मुंबईचे कॉम्रेड डांगे याने आपल्या पार्टी ऑफिसमध्ये गणपतीचा फोटो नव्हता का लावला? म्हणून काय आपण त्यांना हिंदुत्ववादी म्हणणार? हिंदुत्ववादी ही एक आक्रमक कन्सेप्ट आहे. जसं साम्राज्यवाद असतो तसं हा हिंदुत्वाचा साम्राज्यवाद आहे, धर्माचा साम्राज्यवाद आहे. त्या दृष्टिकोनातून आपण अन्य पक्षांच्या नेत्यांनी जे देवधर्म केला असेल त्याच्याकडे पाहू नये. आणि मी मगाशी याचं उत्तर दिलेलं आहे की बीजेपीने असा एक पांडा पाडलेला आहे, जो राम का नाम लेगा वही देश में राज करेगा. कुणी सांगितलं? या देशात राज्य करायचं असेल तर लोकशाही संविधानाचं नाव घेऊन नाही करता येत. आता रामाचं नाव घेऊन करायचं आहे. हे पांडा पाडला कुणी? आणि राजकारणातले लोक सावध असतात. त्यांना रामाचं नाव घेऊन करता येतं तर आपण रामाच्या मंदिरात तरी जाऊन बघू. ते काय नास्तिक आहेत का? मंदिर प्रवेशात गेलेले नास्तिक होते का? हे नास्तिक नाही आहेत. हे पण श्रद्धाळू लोक आहेत. पण त्या श्रद्धांच्या मर्यादा सांभाळणं, त्यांचा राजकारणामध्ये हे होऊ न देणं, ह्या सगळ्या गोष्टी पाळण्याची जबाबदारी सगळ्यांवर असते. त्यामुळं मला असं वाटत नाही की ते सॉफ्ट हिंदुत्व आणि हार्ड हिंदुत्व ह्या कन्सेप्ट पुन्हा बीजेपीनेच तयार केलेले आहेत. आणि ते सांगतो, बघा आम्हाला हार्ड म्हणून तुम्ही नव्हता, आमच्या पाठोपाठ ते सुद्धा मंदिरात गेलेले आहेत. त्यामुळे हे सॉफ्ट आणि हार्ड अशी तुलना करणं बरोबर नाही आहे. हिंदुत्व हे हार्डच आहे, त्याला सॉफ्ट काही करू शकत नाही.
बरोबर. पण मग याच्यातनं आता ही जी काही तुम्हाला दिसतंय, की भाजप बहुसंख्येनं पुढे येते. 3 राज्यांमध्ये त्यांचं सरकार आलेलं आहे आणि एका राज्यामध्ये फक्त काँग्रेसचं सरकार आलेलं आहे. असं असताना लोकं भारतीय जनता पक्षाच्या मागे उभे राहत आहेत. असं नाही वाटत आहेत का तुम्हाला? आणि मग ते जर असेल, तर मग त्याला आपण काउंटर कसं काय करणार? किरण, आता एक मुद्दा आहे. थोडं आपण गणिताकडे लक्ष द्यावं. भारतामध्ये 36 राज्य आहेत. हां, केंद्रशासित प्रदेश वगैरे पकडून. किती आहेत? 36. मी जर असा प्रश्न विचारला, 36 राज्यांच्या पैकी भाजप किती राज्यात आहे आता या क्षणाला? आपली चर्चा चालू असताना हं. 12 राज्यात आहे. हो. बरोबर आहे? हां, हे टायप वगैरे केलेलं राज्य क्षणभर सोडून देऊ. ते हां, स्वबळावर किती ठिकाणी आहेत? 12 राज्यांमध्ये आहेत. हां, त्यामुळे भाजप मोठा झाला, देशभर पसरला, त्याचं काँक्रिटीकरण झालं असं विधान करायचं का आपण? हां. निम्म्या राज्यात पण नाही ना तो. हं, दक्षिण भारतात त्याला पाय ठेवायला जागाच नाही आहे. हं. आणि उत्तर भारतामध्ये ईशान्येकडे किती राज्यामध्ये तो आहे? हां, हे जे गायांचा पट्टा जो आहे, तिथे भाजपचं राजकारण चालू आहे. ज्याच्यात उत्तर प्रदेश येतो, गुजरात येतं, MP आहे, राजस्थान आहे, छत्तीसगड आहे, अजून हं. छोटी-मोठी गोव्यासारखी 12 राज्यांमधला हा सगळा त्याचा कारभार आहे. हां, तो राज्यात मागे पडतो, पण सार्वत्रिक निवडणुकामध्ये, लोकसभा निवडणुकामध्ये इकडून-तिकडून गोळाबारी करून, आघाड्या करून त्याच्या आघाडीमध्ये पक्ष किती आहेत आता? 21 हं. पेक्षा जास्त पक्ष आहेत. हो. आणि तो विजयी होतो. 2 वेळा तो विजयी झालेला आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढली वगैरे असं निष्कर्ष काढणं मला थोडं घाईचं वाटतंय. कारण गणित बरोबर, काय सांगते आपल्याला? बरोबर. पण मग आत्ता 36 पैकी हे 12. बरोबर आहे. बरं आत्ता हे जे 3 राज्यांचे निकाल लागलेले आहेत. तो आता महाराष्ट्राच्या अनुषंगाने तुम्ही कसा विचार करता? कारण की महाराष्ट्राला सुद्धा गायपट्टा बनवण्याचं मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रयत्न सुरू आहेत, असं बोललं जातं. खरं म्हणजे महाराष्ट्र आता गायपट्टा बनलेलाच आहे. हां. तो अधिक आक्रमकपणे बनलेला आहे. हं. जे राज्यघटनेची शपथ घेऊन सत्तेवर येतात, ते उपमुख्यमंत्री संभाजी भिडे माझे गुरुजी आहेत, असं सभागृहात सांगतात. हां. अजून काय पाहिजे तुला? हं. सभागृहाच्या बाहेर बागेश्वर महाराजांची पूजा करायला जातात ते. हां. आणि तिथे भाषण काय करतात? बागेश्वर महाराज हा सनातन धर्माचं रक्षण करतो आहे, म्हणून त्याच्या मागे उभा राहा. हं. हे राज्यघटनेची शपथ घेऊन मंत्री झालेले लोक आहेत. हां. अजून किती आक्रमकपणा पाहिजे? हं. महाराष्ट्रात फडणवीस मुख्यमंत्री असताना बहुतेक सगळ्या जुन्या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचा प्लॅन झालेला आहे. हां. त्यांचं वर्गीकरण झालेलं आहे ABCD. आणि त्यानुसार त्यांना आता पैसे मिळतायत त्या मंदिराला. गावाकडचं असेल, अजून कुठलं तरी असेल. ह्याचा अर्थ काय आहे? हं. आपण तिकडेच निघालोय ना. थेट हां. गायांच्या बाबतीत थोडे आपण मागे आहोत. गाय ह्या प्राण्याच्या बाबतीमध्ये. बाकी बाबतीत आपण चाललेलोच आहोत तिकडे. महाराष्ट्राचं भगवेकरण असं त्याला म्हणता येईल आपल्याला. ते मोठ्या गतीनं चालू आहे आणि त्याची गती आता भाजपची ताकद जशी वाढेल, याला हां. बरोबर घेऊन, त्याला बरोबर घेऊन तशी ती गती वाढणार आहे अजून. पण मग याच्यामध्ये आपण जो काही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र, आता ही ओळख संपली आहे का महाराष्ट्राची? आता खरं म्हणजे असं म्हणताना आपण 10 वेळा विचार करायला पाहिजे. ही हां. आपली परंपरा आहे, ही विचारधारा आहे. तिच्यापासून दूर जाऊ नये. पण वास्तवात काय आहे? हं. हे जे सगळे सत्तेवर बसलेले आहेत, हे दिवसातून 100 वेळा फुले शाहू आंबेडकरांचं नाव पण घेतात आणि एकनाथ शिंदे BJP बरोबर जाताना मी शिवसेनेपेक्षा कट्टर हिंदुत्ववादी आहे, जहाल हिंदुत्ववादी आहे, अशी जाहीर घोषणा प्रेससमोर करून जातात ना. मग फुले हां. शाहू आंबेडकर कुठे आहेत? हां. जे अजितदादा, शरद पवार त्यांचे काका, हे ना फुले शाहू आंबेडकरांची परंपरा आहे. पण हे सरकारमध्ये जाताना काय सांगतात? महाराष्ट्राला पुरोगामी करायचं आहे, म्हणून आम्ही BJP बरोबर चाललो. आता हां. मला कळलंच नाही. BJP बरोबर गेल्यामुळं महाराष्ट्र पुरोगामी होणार आहे,
की प्रतिगामी होणार आहे. हा ह्या सत्तेच्या खेळामध्ये हिंदुत्ववाद जो बीजेपीकडे आहे त्याला प्रमोट करण्याचं काम, धर्मवाद्याला प्रमोट करण्याचं काम आता चालू आहे. हम्म, हम्म, त्यामुळे हे नावापुरतेच राहिले आता फुले शाहू आंबेडकर. हम्म, हम्म, हम्म. पण मग याच्यामध्ये गेले अनेक वर्षांपासून पुरोगामी चळवळी, पुरोगामी विचारवंत, पुरोगामी नेते, मग हे सगळे अपयशी ठरले आहेत का? त्यांचे काही ताकद नाही का? ते काही बोलत नाही का? किंवा त्यांचं लोक ऐकत नाही का? लोकांमध्ये लोक ते जर खरं बोलत असतील आणि यांचं खोट्या लोकांचं ऐकतायत आणि तुमचं खऱ्या लोकांचं, शाहू फुले आंबेडकरांचं ऐकलं जात नाही, हा काय प्रकार आहे? म्हणजे असं का घडतंय? काय आहे, फुले शाहू आंबेडकरी परंपरेची जी विचारधारा आहे ती टिकवण्यासाठी प्रयत्न करणारे विचारवंत, लेखक, कार्यकर्ते अजून पण आहेत. म्हणून मी सुरुवातीला वापरला शब्द, धर्माच्या नावाने सामान्य माणसाच्या मनामध्ये जो एक भ्रम तयार केलेला आहे त्याचा परिणाम असा होतो, संभाजी भिडेंच्या मागे 5-5 लाख पोरं जातात आणि महागाई विरुद्ध मोर्चा काढूया म्हटल्यानंतर 5 पोरं पण येत नाहीत. नोकरीच्या विषयावर पण येत नाहीत. हा समाज मनामध्ये अशी धारणा करून दिली गेलेली आहे की हा एकदा तुमच्याकडे रामराज्य आलं, एकदा तुम्ही धर्माधिष्ठित झाला की तुमचे प्रश्न आपोआप सुटणार आहेत. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही ते बाकी सगळं विसरा आणि आता आम्ही सांगतोय त्या मार्गाने जा. चाललेत ना तरुण, हा बघतोय की नाही आपण. बरोबर आहे. प्रवचनकार 5 लाख गर्दी कशी करतो, बागेश्वर बाबा 2 लाखाची गर्दी करतो आणि जिथे जादू टोना विरुद्ध कायदा आहे तिथे तो भूत उतरवण्याचं काम करतो. हा त्यामुळं हा जो भ्रम आहे हा गडद झालेला आहे. पण भ्रमाचं एक वैशिष्ट्य असतं की तो कायमस्वरूपी गडद असत नाही आणि कायमस्वरूपी तो माणसाच्या मनावर राज्य पण करत नाही. हा हे धोका असतं. सूर्याचा किरण येईपर्यंत धुकं एकदम दाट राहतं, रस्ता चुकतो माणूस, अपघातात सापडतो. पण सूर्यकिरण आली की धुकं संपणारच असतं. याच्यावर आपला सगळ्यांचा विश्वास पाहिजे. आपल्याकडे आहेतच सूर्यकिरणं, ती प्रखरच होणार आहेत आणि हे धुकं संपणार आहे आज ना उद्या. आपण निराश होण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाहीये. बरोबर आहे. पण मग आता शेवटचा प्रश्न मी असा विचारतो की एकीकडे भारतीय जनता पक्ष साम दाम दंड भेद सगळ्या प्रकारचे आयुध वापरून या देशातल्या 2024 मध्ये सत्ता काबीज करण्यासाठी सज्ज झालेली आहे. त्यावेळी एकूणच या देशातल्या या गायपट्ट्या किंवा संपूर्ण देश पट्ट्यात रूपांतरित होण्यासाठी काय आपण केलं पाहिजे किंवा ते थांबवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? आता तू सुरुवातीला एक शब्द वापरलास तिथून सुरुवात करतो हा की बीजेपी असं म्हणतोय की मोदी आहे तो गॅरंटी आहे. हा हे ते बोलले याचा अर्थ काय? हा आता पार्टी म्हणून बीजेपीला महत्व राहिलेलं नाहीये हा आणि नागपूरच्या कचेरीतून काय आदेश येतो याला पण महत्व राहिलेलं नाही. जर मोदी गॅरंटी असतील तर हा ते पुन्हा पुन्हा सांगत राहायला पाहिजेत मोदी गॅरंटी आहेत. हा याचा एक दुसरा अर्थ असा होतो, जर मोदी गॅरंटी असतील तर मोदी एकाधिकारशाहीकडे निघालेले आहेत. हा कारण सगळं मोदींच्या नावाने करायचं आहे आता. बरोबर हे लोकांना कळेल आज ना उद्या. आपण डेमोक्रेसी बरोबर चाललेलो आहोत की एकाधिकारशाही बरोबर चाललेलो आहोत. हा हा एक भाग झाला. दुसरा भाग, जे सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर आणि छातीला चिकटून ऊब घेणारा जो गोदी मीडिया आहे, हा गोदी मीडिया म्हणजे छातीवर खेळणारं कुत्र्याचं पिल्लू, हा तिचं ऊब घेणारं कुत्र्याचं पिल्लू, तो गोदी मीडिया. बरोबर तो सातत्याने आता सांगतोय की मोदी आता 2024च्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे. हा आणि बीजेपी काय म्हणते, अबकी बार 400 पार. हो आणि महाराष्ट्रात काय सांगतात, 48 जागापैकी आम्ही 42 पार करू. हा या सगळ्याचा अर्थ देशातला विरोधी पक्ष मरणार आहे, हा खलास होणार आहे. हो पण वास्तवामध्ये तसं नाहीये. कितीही याला सेमीफायनल म्हणत असले तर सेमीफायनल मधलं यश फायनल मध्ये टिकेलच याची गॅरंटी मोदी सुद्धा देऊ शकत नाहीत. भारतीय क्रिकेटचा इतिहास बघा,
4 वेळेला सेमीफायनलला जाऊन तो फायनल मध्ये हरतो. हा. त्यामुळे ह्या 3 राज्यातलं यश हे फायनलच्या यशाला अधिक झळाळी देईल अशा समजुतीमध्ये मी तर नाही आहे. तसं घडण्याची शक्यता पण नाही आहे. कारण आपण चर्चा केली, भाजपकडे पूर्ण 12 राज्य आहेत. दक्षिण भारतात त्याचा पायरोव नाही आणि हा जो पराभव झाला हा केवळ भाजपच्या रणनीतीमुळे झाला असं नाही आहे. ह्याच्यात काँग्रेस पण दोषी आहे. राजस्थानमध्ये गेहलोत आणि पायलटची भांडणं शेवटपर्यंत मिटली नाहीत. हो. कुठे मिटली होती? बरोबर. मध्य प्रदेशामध्ये जो कमलनाथ होता त्याला शेवटपर्यंत पक्षांतर्गतल्या कुरबुरी मिटवता आल्या नाहीत. हा. छत्तीसगड मधल्या मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवलेला होता पण त्यालाही ते टॅकल करता आलं नाही. ज्या मोठ्या नेत्यांनी काही बांधणी केलेली होती, कोणी भारत जोडो काढून, कोणी कर्नाटकात यश मिळवून, त्याचा परिणाम इथे होणार होता. पण शेवटी मी असं सांगत असतो की काँग्रेसचा पराभव हा काँग्रेसमधल्या अंतर्गत संघर्षामुळेच होत असतो. भाजपची किंवा अन्य कोणत्या पक्षाची त्याला गरज भासत नाही आहे. पण यानंतर काँग्रेस नक्की शाना होईल. कारण त्याच्या सर्व्हायव्हलचा प्रश्न आहे. फक्त तो 2 राज्यात आहे आता. त्याला जर सर्व्हायव्हल करायचं असेल तर ह्या चुकांच्यावर पडदा टाकून पक्ष अधिक दणकट करून, कारण लोकमत अजूनही काँग्रेसच्या बाजूने आहे. ते काँग्रेसच्या बाजूनेच राहणार आहे. त्यामुळे 24च्या निवडणुकीमध्ये मोदी गॅरंटी हे कार्ड चालेल असं मला काही वाटत नाही. ते चालतंय असं म्हणणं म्हणजे लोकांच्यावर गैरविश्वास दाखवणं असं आहे. कारण कोणताही समाज कायम भ्रमात राहत नाहीये, कायम धुक्यात राहत नाहीये. तो उजेडाची वाट बघत असतो आणि धुकं संपलं की तो त्याचा रोल करायला लागतो. 24ची निवडणूक ही लोकांना रोल करण्यासाठी मिळणारी एक संधी आहे असं मला वाटतं. म्हणून लोकांना शुभेच्छा द्यायला पाहिजेत. ओके, धन्यवाद उत्तम कांबळे सर. तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी अत्यंत महत्वाच्या विषयावरती संवाद साधला. हे होते ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, अभ्यासक आणि विचारवंत उत्तम कांबळे सर. आपण 5 राज्यांच्या ज्या निवडणुकीचे निकाल आले त्या संदर्भातली चर्चा आपण त्यांच्याशी करत होतो. तर त्यांनी ज्या पद्धतीनं मांडणी केली तर त्यांनी सांगितलं की एकूणच देशातल्या फक्त 12 राज्यामध्ये भाजप आहे आणि भाजपाचं प्रचार तंत्र ज्या पद्धतीने केलं जात आहे की सगळीकडे भाजप आहे आणि भाजपच आहे आणि मोदी हे तो गॅरंटी आहे. तर अशा पद्धतीनं भ्रमात लोकांना ठेवून त्या पद्धतीचं ते निवडणूक लढवत असतात. लोकांनी या संदर्भामध्ये आपले डोळे उघडे ठेवले पाहिजे, आपले कान उघडे ठेवले पाहिजे आणि एकंदरीत जमिनीवरची वस्तुस्थिती काय, वास्तव काय आहे हे तपासून पाहिलं पाहिजे आणि त्याच्यावरती आपला निर्णय घेतला पाहिजे. हे घोडा मैदान जास्त दूर नाही आहे. 7-8 महिन्यातच आता जवळ लोकसभेच्या निवडणुका लागतील, 2-4 महिन्यातच आणि त्यानंतर आपल्याला एकूणच काय चित्र आहे ते समोर आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही उत्तम कांबळे सरांचं ऐकलेलं आहे. तुम्हाला नेमकं त्या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.